आरोस येथील गिरोबावाडी परिसरात विद्युत प्रवाहित लोखंडी पोलला स्पर्श झाल्याने एका बोकडाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सुमारे 3:15 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेत बोकड मालक सुदैवाने बचावला असून संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही कॉलला प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दांडेली येथील शेतकरी बबन दाऊ शेळके यांच्या मालकीच्या बकऱ्या घेऊन त्यांचे भाऊ जात असताना 2 बकऱ्या विद्युत प्रवाहित लोखंडी पोलाजवळ गेल्या। त्यावेळी दोन्ही बकऱ्यांना जोरदार विद्युत धक्का बसला। यामध्ये एका बोकडाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा बोकड बालबाल बचावले। यावेळी रस्त्याने जात असलेले आरोसचे पोलीस पाटील महेश आरोसकर यांना या बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला। त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता एक बोकड लोखंडी पोलला चिकटलेला असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी त्वरित बांदा इंचुली येथील महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार फोन करूनही अधिकाऱ्यांनी कॉल न घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यानंतर त्यांनी सावंतवाडी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली। तसेच गावातील वायरमन ओंकार पालकर यांना संपर्क करून तातडीने विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले। माहिती मिळताच वायरमन ओंकार पालकर आणि ग्रामपंचायत प्रशासक शंकर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्युत प्रवाहित पोलमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे। लोकप्रतिनिधी आणि जबाबदार व्यक्तींचेही फोन संबंधित अधिकारी घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत अशा निष्काळजीपणावर कारवाई करण्याची आणि धोकादायक विद्युत पोलची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। यावेळी ग्रामस्थ आक्रमक होत पुलावर वाढलेली झाडी झुडपे, नादुरुस्त पोल तसेच विद्युत समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या। एखाद्या व्यक्तीला या पोलचा संपर्क झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती। त्यामुळे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर गावातील समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे। मदन मुरकर, कोकण लाईव्ह, ब्रेकिंग आरोस। गिरोबावाडी येथे आत MSCBच्या पोलला शॉक येत होता आणि त्याच्यात ही दुर्घटना झालेली आहे की एक बकरा त्या पोलला चिकटलेला आहे आणि तो मृत पावलेला आहे। तर या ठिकाणी पोलला ज्यावेळी शॉक आला आणि ही बातमी कळली त्यावेळी बरेच बकरे किंवा तो बकरी चारणारा माणूस होतो तो पण त्याच्या जवळच होता आणि थोडक्यात तो सुद्धा वाचलेला आहे। तर अशा MSCB यांनी याचा जरा विचार करायचा आहे की या पोलला शॉक जो येतोय तो का आणि कशासाठी, आणि या ठिकाणी जर आज बकरा मेला आहे तोच जर माणसाचा त्या ठिकाणी हात लागला असता माणूस पण मेला असता। मग ह्या जे पोल हे रानात आहेत त्याची काळजी या डिपार्टमेंटने घ्यायची आहे आणि तात्काळ ते सगळं काय आहे ते दुरुस्त करून रोड लाईनला ते सगळे पोल घ्यायचे आहेत, तरच ह्या समस्या थांबतील। आणि या संदर्भात उच्च अधिकाऱ्यांना ज्यावेळी फोन केला त्यावेळी ते फोन उचलत नाही, तर मग अशी दुर्घटना घडली तर शॉर्टकट सांगायचं म्हणजे यावेळी आपले जे वायरमन होते ते गावातच होत असल्यामुळे ताबडतोब लाईट बंद करून या ठिकाणी हा प्रकार थोडक्यात थांबलेला आहे। पण भविष्यात असे प्रकार होऊ नयेत याची दखल MSCBने घ्यायची आहे आणि हे तात्काळ पोल जे रानात आहेत आणि जे नादुरुस्त अवस्थेत जी लाईन व्यवस्था आहे ती दुरुस्त करून तात्काळ ही लाईन रोड टचमधून अशी घ्यायची आहे, याची दक्षता घ्यावी। मी जवळजवळ 3:30 वाजता रस्त्यावरून जात असताना इथे एक बोकड ओरडत होतं आणि तो बोकड चारणारा तिथे ओरडत होता की त्याचं बोकड खांबाला चिकटून एक बोकड मेलं होतं आणि एक साधारण त्याला दुसऱ्या बोकडाला स्पर्श झाला आणि तो शॉक अडकलेला होता, पण तो मेला नव्हता, पण एक मृत झाला आहे। आणि ताबडतोब मी बांदा MSCB साहेब ठाकूर साहेबांना फोन केला, पण तो अजूनपर्यंत त्या साहेबांनी फोन उचलला नाही। शेवटी मी जवळजवळ 10-12 वेळा फोन करूनसुद्धा न उचलल्यामुळे सावंतवाडीला कॉल केला। सावंतवाडीच्या साहेबांनी दुसऱ्या ह्याला उचलला माझा फोन आणि त्याने लाईनमनला सांगतं म्हणून सांगितलं, पण आमचे वायरमन इथे आरोसचे वायरमन ओंकार पालकर इथे धनगरवाडीलाच काम करत होते। त्यांचे संपर्क साधल्यावरती ताबडतोब ते तिथं काम सोपून इथपर्यंत आले आणि लाईन बंद केल्यामुळे पुढला अनर्थ टळला। पण हे असे जे निर्डावलेले साहेब आहेत की फोन उचलत नाहीत, निदान एखाद्या आपल्या दुर्घटना घडली
आता ते बोकड सोडून द्या, प्राणीत होता, एखादा माणूस जर मेला असता किंवा तो बोकड चारणारा तिथे होता आणि तिने स्पर्श केला होता, त्याला काय ते झालं असतं, त्याला जबाबदार कोण? हाच प्रश्न आता निरुत्तरित आहे. तो त्याचं उत्तर त्या साहेबांनी द्यावं, कारण अशी वारंवार घटना घडते या आरुज गावात म्हणा किंवा इथे पंचक्रोशीत म्हणा. किती काय झाड पडलं, रस्त्यावर पडलं किंवा हे फोनच उचलत नाहीत. एका निदान सरपंच, पोलीस पाटील यांचा तरी निदान फोन उचलावा यांच्यानी. उद्या सकाळी ती एक लाईन पडली आणि फोन केला आणि ते लाईनला कोण चिकटला तर त्याला जबाबदार कोण? कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.